हॅलो स्टुडंट्स, हा क्वेश्चन आपल्या कोऑर्डिनेशन कंपाऊंड्स मधला सीईटीचा क्वेश्चन आहे. ह्या क्वेश्चन मध्ये काय विचारले आपल्याला, हा कॉम्प्लेक्स दिला आपल्याला. ओके, आणि हा जर कॉम्प्लेक्स तुम्ही ॲक्वियस सोल्युशन मध्ये डिझॉल्व केल्यानंतर कोणती टेस्ट प्रोड्यूस होते विचारले तुम्हाला. सर हा कॉम्प्लेक्स काय आपल्याला तुम्ही बघू शकता. ह्या कॉम्प्लेक्स मध्ये क्रोमियम हा मेटल आहे, H2 हा लिगॅंड आहे तो की जो 4 टाइम्स आलेला आहे, आणि ब्रोमीन पण आहे की जो 2 टाइम्स आलेला आहे, तो पण कोण आहे, लिगॅंड्स आलेला आहे. आणि आपल्याला अनायन दिलाय की जो क्लोरीन आहे. ओके, आणि हा जो कॉम्प्लेक्स आहे तो तुमचा कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्स आहे. कोऑर्डिनेशन स्पियर मध्ये म्हणू शकता किंवा त्याला तुम्ही कॉम्प्लेक्स पण म्हणू शकताय. ओके, डन. आणि हा जो क्लोरीन आहे तो कशामध्ये आहे, तुमचा आयोनायझेशन स्पियर मध्ये आहे. तुम्ही ह्याला काय म्हणू शकताय, आयोनायझेशन स्पियर. मग तुम्हाला विचारले, जर कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्स हा वॉटरमध्ये डिझॉल्व केल्यानंतर तो कोणताही टेस्ट घेऊ शकत नाही, बिकॉज इट इज नॉट ब्रेक. सो ब्रेक होण्यासाठी कोण आहे, फक्त क्लोरीन आहे. जर मग क्लोरीनला तुम्ही वॉटरमध्ये टाकल्यानंतर मग काय टेस्ट घेणार आहे, फक्त क्लोरीन आयन्स टेस्ट घेऊ शकतोय. ओके, सो ऑप्शन कुठला येणार आहे तुमचा, ऑप्शन ए. ओके, कारण बिकॉज ब्रोमीन कोऑर्डिनेशन स्पेअर मध्ये आहे. सी मध्ये काय म्हणतात मला, बोथ क्लोरीन आणि बोथ ब्रोमीन टेस्ट नॉट. डी मध्ये नायदर क्लोरीन नॉर ब्रोमीन. सो ऑप्शन कुठला येणार आहे, ऑप्शन ए इज करेक्ट. थँक्यू.